गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. चला काय काय चाललंय का मग सकाळची कामं. आमचं चाललेलं आहे रोजच. धूप सकाळी धूप रात्री ठेवलेली हे करून ती बाहेरच राहिलं होतं. रोज ही आज भांडत आणले ना रोज आपलं हे करायसाठी धूप पेटवायसाठी. आणि इकडं स्वयंपाकाची म्हणजे बरंच काय काय करून ठेवलं या. कणिक मळून चपात्या लाटायच्यात आता. आणि वरणाची डाळ शिजाय घातली होती, चिकुल्या करायच्या त्या. म्हणून कसं झालं आता 2 दिवस झाले गॅस संपला, त्याच्यामुळे सगळं चुलीवर होतं. गॅसवर काय चुलीवर काय गंत धारी काढून आणली, दूध तापाय घातले, छानपैकी मटकी केली, टोमॅटो आणि कांदा टाकून मटकी केली. पोरांना आवडतं काय जास्त टोमॅटो टाकून मटकी. आणि ही रात्रीची वांग आहे थोडंसं काय ठेवलं वतून द्यायला. आता लगेच जाणार आहे का जाऊन कुठनं? ती गाडी घेऊन गाडीत झाला काल गेली तू गाडीत झालाय गोठा उंदरू शिरलेलं ना, एखादी वायर फिर कुरतडली असणार, दुसरं काय नसणार झालं. पडायची बरं का आधी मध्ये काय कळ ना. काल बे बंद पडली 2-3 वेळा. पोरांना उंदीर घुसलं होतं त्याच्यात. काय झालंय का काय आता गाडीत कसं उंदीर शिरण? तुम्हाला त्या दिवशी माहित होतं म्हणलं, तुम्ही त्या दिवशी करायचं होतं ना, काढायचं होता गाडीतनं बाहेर. तिथंच लावून आलोय काय सांगायचं तुम्हाला. पण चाललोय आता बघावं लागेल काय झालं नेमकं. रोजचीच मुंबई आपली. चालवायला चालू करून करून भेटली होती. गोठा नव्हता आतापर्यंत काय. ती अचानकच गाडी म्हणजे वस्तू म्हणल्यावर शेवटी होय एवढं तेवढं होणारच की. मग काय ती काय रात्री 12 वाजल्यात यायला काय सांग. तर उठलं, आंघोळ पिंगूळ झाली आणि जाताच वय आता जातो. ती कुत्र नेलं एक जण येत आहे दहीवडी इतक्या लांबनं. हा कुत्र हा नेलं येते. त्यांचा हिडीव बिडीव काढा. जरी मला उशीर झाला कवाशी यायच्यात ते तरी आल्यावर त्यांचं हिडीव काढ म्हणून कुत्र चालवलंय म्हणायचं त्यांनी. आता ती नाही तर मीच काढते हिडीव. मग काय तिला सांग कसं 2 नेली आता 2 तर गेली, अजून 2 जातेली. आणि 2ला ऑलरेडी अजून हिथनं 2 जण म्हणले. कोण? ती नितीन दाजीन वसंत आबाई नाही का आणला ते पलीकडची द्यायची. आता मग जेवून जा, थांबा चपात्या लाटायच्यात लगेच. त्याला काय करता? कुत्र आहे नाही सगळे कुत्रच आहे. नाही 2 कुत्र. हा कुत्रच आहेत सगळं. कुत्री होय कुत्रच आहे ती. पण काय माहिती कुत्रीन कुत्रन ती नाही ओळखू येत आपल्याला. आपण काय कुत्र्याचा बिझनेस केलाय वे कावा. चला माझं झाडून काढायचं राहील. काय 3 कुत्र हो ना. त्याचं काय करायचं कुत्र्यांचं? कुत्रे काय करू? नुसती महाग छिंडते ती. मला तर काही कळलं नाही. पोरं सुद्धा मी एवढी सांभाळली नाही. ती 2 पोरं झाली पण सुद्धा ती सुद्धा एवढी सांभाळली नाही. ती ही एवढी कुत्री मांजरं गुरं एवढी सांभाळावं लागते ती. खाय ती म्हणते चल चल कुठं धरलंय त्यांनी. चल खाया दे चल. हा मग उड्या मारायला लागले म्हणजे काय आता सोडून यायचंय त्यांना. कुठं यायचं कुठतरी ये नेते न्यायला येतात की. कोण येतंय न्यायला? अगं आई 2 नेली पण ही मोठी व्हायला लागली ती आता. अगं दहीवडीहून एक जण आलंय 2 कुत्री न्यायला. बर आल्यावर म्हणावं ती लवकर या. 2 नितीन दाजी एक म्हणलं मला दे आणि वसंत आबा म्हणलं मला एक दे. झालं 8 तर गेली. आम्हाला म्हणावं लय त्रास होतो ह्यांचा बघितलं तरी. अगं मग नेते तिथला का ती काळजी येईल का देवाला काय आहे. मग सोडू वाटाना ती या काय करतो तो कशी गुण करते ती काय करावा. ते बघ लय गुण करते ती. पण आईची बायकोची मिठी सोडायला नुसती सोडायला सोडण्या मिठी पण नाही. त्यांना म्हणलं थांबा नेते ती सगळी. आता कसं झालंय हाय. आणि मी चाललोय तिकडे बारामतीला. आता गाडीचा झालाय गोठा धावतो तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये बघा. काय म्हणताय? दर तुझे फोन
चला ज्याची त्याची कामं ज्याची त्याची असते ती मला ही झाडून काढायचं आहे. एवढं झाडून काढून मांदाळा कपडे धुवायला येते. निमी अर्धी बापूंनी भिजाय घातले त्यांची, आमचीवाली राहिली ती गुरांना खायला टाकायचंय. पण आता एवढं झाडून काढणार नाही. गाडी किती चार्जिंग आहे? आणि तू विचारलं का दुधाचा पगाराचा आपल्या? 3-4 दिवस झाले विचारलं आज पण नुसतं ते काढतो तुम्हाला खरं सांगतो गाडीचा घोटाळा झालाय. कोणाचा तरी फोन आलाय त्यांना. काय पड्डेशीने केटलीत पाणी होत. गाडी एका साईडला घे, मला इथलं झाडून काढायचं. इकडं घे कुठं तरी साईडला लाव झाडलेल्या जागा. हे माग घे, एवढं झाडून काढून दे मला. कपडे धुवायचे ती गाडी आहे चार्जिंग मला असू दे. आता नको लावू, राहू दे. मोटर चालू करायची परत. गाडी चार्जिंग लावलेली मोटरचं आणि एवढं लाईटीला खेचत नाही. असं सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझं बाकीचे काम चाललेत. आमच्या आत्या म्हणल्या मी करते चपात्या. नाही दिसाना ना नीट चालल्या. आत्याच्या झाल्या चपात्या लाटायला सुरुवात. डाळ शिजली का डाळ आत्या? ती शिजली होय. चपात्याला घ्या. झालं आता माझं पण कपडे लय आहे ती तेवढं झाडून काढते आणि कपडे धुवायला जाते. कोणी यायच्यात की कपडे बापूंची हिंदी आहेत. बापूंनी आधी भिजाय घातलं टब भरून. काय करायचं बाया, आता म्हणलं आधी ती पण झाडून घ्यावं ना थोडस. आज व्हायचं म्हणलं की हरभऱ्याचा राडा हे काढून हे करू की तेवढी डाळ ही करून घेऊ. ती जावं लागेल त्यांच्या घरी. ते असतात की घरीच. ती भरडून आणू मग. बेसन पीठ नाही ना कसलंच. मग सगळं करून ठेवलंय पण तिथ परत जाय सवड नाही. काय करायचं दुसरी काम करायचं. लयच काम आलंय आता. काम आता कंटिन्यूच काम आहे. कामात तर सुटीच नाही. सुटीच नाही आता कामाला. काय करायचं, डोकं दुखतंय माझं तर लय. सुद्या हा, चला होऊन द्या तुमच्या चपात्या. दमादमाने करायचं. पहिलं तसं करायचं. लय टेन्शन घेऊन काम होतं का? उलटा जास्त त्रास. पित्तामुळे जास्त त्रास होतोय. ते औषध पेच की. औषध पिली होती की रात्रीसली लिओगांचं, पण आता कंटिन्यूच प्यावं लागणार आहे. मी मध्ये गाय लावली रोज प्यायची. बाटली संपली ना दुसरी बाटली काढावं लागेल. सर्दी आली त्याच्यामुळे माझं की सर्दी आली तरी काही प्रॉब्लेम नाही. प्या पाहिजे. खोकल्याची बाटली पण काढली की ती. खोकल्याला मेल नाही, खोकला येत नाही ना. फक्त घरगुतीच औषध आहे. फक्त पेण्या वाचून राहिले. सर्दी सगळं आहे घरी पण. पैकी. आणि मला 2-3 वर्षात सर्दी आली. ती असं नाही ती गारटा तुम्ही तिकडे गेला ना कोल्हापूरला. ती गारण तीन हा, त्याच्यामुळं गार हवा नाही. त्याच्यामुळे तसं झालं. त्याच्यामुळे तसं झालं. काय नाही लय डोक्याला गार लागलं की मग तसं होतं. काय करायचं, आली सर्दी तरी डाळ शिजवली चुलीवरती. गॅस ती काय चुलीवर कुकर मांडल्यावर लय खराब होत्यात. लयच वाटलं होतं म्हणून आम्ही नाही, त्याला किती म्हणलं वर्षी आपल्या शिजावली म्हणजे व्हायचं लय सगळ्या दिवस मग काय तर असू द्या. तर बाय. ती आलं तर काय देऊ तुम्हाला? उलताना त्यांना जायचंय. त्यांना म्हणलं 5-10 मिनिटं थांबा चपाती भाजते. उलताना कुठं ठेवलंय? चल मग बाय जेवायला. सगळ्यांना.